सचिन थोडा आजारी असल्यामुळे आम्ही नियोजन केलं नाही. नाहीतर आमची सचिन आणि लक्षाचीच गाडी पळायची होती. अरे वा. थोडं सचिन आजारी असल्या कारणास्तव तो पायरा कॅन्सल करून मित्रांनो आज लक्ष आणि लखन गाडी पळायला खूप सुंदर असं पाहिलं. शेट कसं काय नियोजन झालं होतं काय? नियोजन 2 दिवसापूर्वी झालं. हा ते पण आपले धनातात्या आणि पाटलांच्या नियोजनानं झालं ते. हा हा हा. कसं काय आता आज एक नंबर गाडी पळाली. मला वाटतं दोन्ही पण हिंद केसरीचे मानकरी आहेत. काय सांगाल? नाही, दोन्ही पण तसे चांगले पळाले. हा. म्हणजे लखन पण चांगला पळाला, लक्ष पण चांगला पळाला. हा. दोन्ही गाडी चांगली म्हणजे आता लक्ष चांगला पळतोय आजच आहे लक्ष. होय. काय सांगाल त्याच्याबद्दल जरा? काय आता म्हणजे सर्वस्व तो दाखवते सगळ्याला की बाबा माझा पळ कसा आहे किंवा हा, काय. हा. म्हणजे चांगला पळतोय तो. काय ह्याच्या मागे म्हणजे कुणाची पुण्य आहे काय कसं सांगाल सगळं? नाही, तशी आपलं सर्वांचीच आहे. आई वडिलांची आहेच, हा मित्रमंडळाची आहे, सगळ्यांचीच आहे त्या क्षेत्रात. म्हणजे कसं जेवढे आपले मित्रमंडळ आहेत त्यांचं श्रेय आहे यामध्ये. आज बैल पळतोय मला वाटतं जाईल तिथं एकच आहे असं पण नाही की तो नंती नाही ना, बऱ्यापैकी जाईल तिथे एकच आहे. सगळेजण म्हणतात जाईल तिथे एक नंबर आहे. पण ह्या क्षेत्रात कंटिन्यू कोण किती दिवस एक नंबरला रँकला राहील सांगता येत नाही. पण आपली अपेक्षा आहे आपण एक नंबरातच पळावं. हा हा पुढचं पुढं काय होईल. पुढचं पुढं तरी काय सांगाल? तुमची आणि सचिनची एक लाडकी जोडी आहे त्याच्याबद्दल काय बोलाल? त्या गोष्टीचा आम्हाला थोडा खंत आहे. 6 दिवसापूर्वी भाऊ 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 म्हणून शोधतात का दोघं? होय, भाऊ भाऊ. वाटतं आहे ना. तेच आता तसं बघितलं तर आम्हाला पण असा ठीक आहे, आनंद आहे. हा. पण तो आनंद साजरा करायला सचिन असता तर आणि शाहिद भाई असते तर अजून आनंद आला असता. होय का? हा जो आहे तो पण शाहिद भाईंचाच कार्यकर्ता आहे, जवळीकच आहे. होय होय. हो त्यामुळे ते बरं म्हटलं. सचिनला नेमकं काय झाले? काय ते थोडं एक रॉड सारखं स्टिक निघाल्या, त्याच्यामुळं ते रेस्ट वर ठेवायला सांगितलं डॉक्टरांनी. काढले सगळं झालंय पण रेस्ट ठेवा म्हणून सांगितलंय. कधी कळलं त्यांना नेमकं कधी? हळूहळू नेमकं नऱ्याचं मैदान झालं त्या दिवशी वयस सचिन असा ठसकत वगैरे होता. गेल्यानंतर थोडा त्रास जास्तच व्हायला लागला. मग तसं झाल्यानंतर एक्सरे वगैरे केले. मग त्याच्यात समजल्यानंतर म्हणजे सरांनी बल्लाळ सरांनी सांगितले की आता 1-1.5 महिना काय नको पळवायला. त्या दिवशी पुसेगावच्या मैदानात बैठ होतो, तुमच्या डोळ्यात अश्रू होते सगळ्याचे. काय सांगाल? त्या अश्रू नेमकं काय सांगून काय जाते? नेमकं काय सांगते? अश्रू म्हणजे परिश्रम घेतोय, परिश्रमाला आपलं यश मिळत नव्हतं आणि त्याच्यानंतर मिळालेलं यश म्हणजे पुसेगाव सारखं मानाचं हिंद केसरी आदत मध्ये मिळालं. तो मोठा आनंद आणि तो म्हणजे आपलं वडिलांचं आठवण त्यावेळेस झालं. आशीर्वाद पण म्हणायचं. काकांबद्दल काय बोला? काकाबद्दल बोलायसारखं म्हणजे आमचं डोळं दाखवून म्हणजे ते कसं आहे, ह्याला घडवण्याचं लक्षाला घडवण्याचं पूर्ण श्रेय त्यांचंच आहे. म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे जपणूक म्हणा, व्यायाम म्हणा, ह्या आज 1 नंबरात पळायचं म्हणजे आम्ही जेवढं कष्ट घेत नाही म्हणजे आम्ही कष्ट काय घेणार आहे सांगा. म्हणजे आम्ही नुसतं लाईव्हला बघू शकतो किंवा तिथं जाऊन आमच्या घरी राहतो पुण्यात, तिथं राहू शकतो. पण जे 24 तास त्याच्या संग राहतात म्हणजे पाटील राहतात, त्यांचं पूर्णपणे या लक्षाला घडवण्याचं मोठं कसं असतं? म्हणजे आज मैदान आहे तर राजाचं काय कसं काय कसं असतं? नाही, माझं मैदानात दिवशी शक्यतो येतो, आदल्या दिवशी वगैरे नसतो. आणि शक्यतो मानाचं असेल तिथंच येणं. आता ते कसं होतंय काय काय वेळा जवळच असलं. आता नऱ्याचं ठीक आहे, मानाचं नव्हतं काय ते आता पहिलंच भरले. पण आपल्या शेजारी दुकान असल्यामुळं नियोजन करा म्हणून सांगितलं, त्यांनी ते केलं. कोळ्याचं आज कोळ्याचं ते काय मानाचं असल्यामुळं ते करणारच होते. पण तसं म्हणलं पाहिजे ना, एवढं म्हणजे संयमी मालक म्हणून तुमची ओळख आहे. काय सांगाल? एकदम शांत संयमी काय नसतं. संयमी म्हणजे या क्षेत्रात तुम्हाला दिवस चांगले पण येणार आहेत आणि वाईट पण येणार आहे. तर चांगल्या दिवसात कुठलं हुरळून न जाता येणारा दिवस आपल्यासाठी चांगला आहे हा आनंद आपल्या फक्त मनात राहिला पाहिजे. मोठा जल्लोष करण्यात काय अर्थ नाही. लक्षणं पण ते जाऊन दिले की त्या काळात मला वाटतं मोठमोठी पैर म्हणजे आता कोण नाही असं नाही, बरेच जण मागे लागत असतील पैराला. काय सांगायचं? नाही, पैऱ्यासाठी येतात भरपूर जणांचे कॉल येतात, पण शक्यतो आपली सचिन लक्षाची जोडी पळते, तीच गाडी पळत राहते आणि पळणार पण आता थोडं कसं दवाखाना सचिनच्या पाठीमाग असल्यामुळे म्हणजे 1-1.5 महिना रेस्ट असल्यामुळं आपण हा दुसरा पायरा केला. नाहीतर कोळ्यात हीच गाडी सचिन लक्षाचीच पळताना बघा. कसं नियोजन झालं होतं सुरुवातीला हीच गाडी आणि कसं काहीतरी? ते नियोजन बल्लाळ सरांनी केलं. म्हणजे हिंद केसरीचं ओळखीचं मैदान आहे, त्या मैदानात बल्लाळ सरांनीच नियोजन केलं. सगळ्यांना वाटत होतं बल्लाळ सर काय तर सांगायला लागलेत, हे कुठलं नियोजन कशाला काय तर करायला लागलेत. पण त्या गोष्टीला बल्लाळ सरांचं वडकी मैदानात काय नियोजन असतं आणि कसं असतं ते बल्लाळ सरांचं नियोजन तिथं दिसून आलं.
म्हणजे सरांनी फक्त बघितली का वासरू जुळून जुळून पळतील असं वाटतंय त्यांना? जुळून म्हणजे कसं झालं होतं सचिनला त्यांनी बघितलेला होता स्वतः हा. आणि लक्षाला पण बघितला हो, होता हो. पण ते दोन्ही गोष्टी अशा झाल्या दोन्ही गोष्टी अशा आहेत की दोघांच्या काय आहे स्किल ती त्यांना माहित असल्यामुळे अभ्यास असल्यामुळे अभ्यास प्रॉपर हा प्रॉपर अभ्यासाचा त्यांनी पुरेपूर फायदा आम्हाला दोघाला पण करून दिला त्याचं मोठं बघून मिळून आलं ते पुसेगावात आलं आहे ना. हा मोठं म्हणजे वडकीमध्ये पण दिसून आलं आणि पुसेगाव मध्ये तर सगळ्यांनाच मोठं दिसून आलं. म्हणजे त्या काळात बऱ्यापैकी जी मोठी मैदान मानाची पडेल तर ह्योच जोड बऱ्यापैकी डोक्यात आहे तुमच्या. हा मानाचं मैदान असेल आता हयातच्या मैदानाला सुद्धा हीच जोड पळायची होती हा पण नाही झालं त्याच्यामुळे पुढून पळायला लागलं पण भविष्यात कुठला आता येणार असेल किंवा काय सचिनची रिकव्हरी कधी होत्या काय होत्या ज्या दिवशी सचिन रिकव्हर होईल मैदानात येणार तो पहिल्यांदा लक्षाबरोबरच येणार. होय ना. आता लखनचं पण नामवंत नंदी काय सांगा त्याच्याबद्दल? तो तर सर्वात म्हणजे सगळ्यांची इच्छा असते लखन बरोबर पळावं आमची पण इच्छा होती आम्ही 2-3 वेळा शेटला फोन केला होता त्यांचं म्हणणं आलं ठीक आहे 2-3 पैर हो द्या हे नियोजन हो द्या काय प्रत्येकाचं नियोजन झालेले असतात अगोदरच मग त्यावेळेस कोळ्याच्या मैदानाला त्यांचा फोन आला की बाबा असं तुमचं पण सचिनचं कॅन्सल झालंय मग बोलूया आपण मग ठीक आहे म्हणलं चांगलं झालं आम्हाला समोरून चान्स भेटला म्हणल्यावर काय नाही बैल पळायला सगळं साथ देतो बैलगाडी शेतात काय होय सांगता? तेवढा आहे बैल ज्यावेळेस पळतो नाही त्यावेळेस तुम्हाला समोरून माणसं विचारणार असतातच म्हणजे पैरा चांगले नंदी सुद्धा आपल्याला विचारणार असतात की बाबा नाही आपल्याला पळायचं आहे मग ह्यात आपण निवडून आपलं योग्य रीतीनं नियोजन करणं बाबा मैदान किती पल्ल्याचं आहे मान कसाचं आहे मातीचं आहे त्याच्या हिशोबानं पैर होणं गरजेचं राहते. आता लक्षात तुमचा म्हणजे खरं सांगायचं तर तापट स्वभाव आहे होय. ना पण तरी बरीच काळजी घ्यायला लागते ना पब्लिक बरंच म्हणजे मैदानाला अडचण आहे का पहिले बघायला लागते त्याच्यानंतर पब्लिक जास्त जवळ जाणं म्हणजे त्याला ते त्रासच करून घेतो तो स्वतःला इजा करल आणि दुसऱ्याला पण इजा करल त्याचं असा भीती वाटते ना? प्रकार आहे. त्याच्यामुळे आम्ही पण शक्यतो लय त्याच्या जवळ जाऊन पण देणं आज हे टाळतोय. मांडलं पाहिजे ना, एवढं सगळं चालू आहे काका बाकी काका सगळं मंडप बिंडप करतात काय म्हणाल काका नाही ते गोष्ट त्यांच्याकडूनच म्हणजे कसं 100% चावी दिली 100% सगळं श्रेय त्यांच्या जवळच आहे. होय ना. म्हणजे वासराला म्हणजे गोट्यात बसलं तरी कंटिन्यू तेच बघत असतात हा हा की बाबा काय आहे, काय नाही सगळं काय हा सगळे टू जेड नियोजन तेच करतात म्हणजे खायचं काय कुठलं पाणी पितोय थोडं जरी 19-20 झालं जाणवलं हा. तर लगेच बाबा हा असं जाणवतंय. हा, हा. आता आम्हाला त्या दिवशी नऱ्याच्या मैदानात थोडं लागालागी झाल्यावर आम्हाला भीती होती पाय सुजले होते तापटच राहिलं ते. हा, पाय वगैरे सुजल्यानंतर काय दुखापत झाली का काय असं आम्हाला भीती होती पाय सुजल्या त्यांनी नाही म्हणून सांगितलं त्यांचा म्हणजे प्रथमेश वाईस भिला होता त्यानं मला व्हिडिओ टाकल्यावर मी माझं मित्र डॉक्टर मच्छिंद्र तसे दोघं पण आम्ही वाईस थोडं शॉक झालो होतो सुजल्यामुळं कारण की आता कुठं तर चांगले दिवस आलेत आणि ह्यात अशा काही गोष्टी होणं म्हणजे चांगलं नाही. पुस्तकाच्या मैदान डॉक्टरांनी डोळ्यात अश्रू होते ते काय सांगत होते नक्की आता डॉक्टर काय बोलाल त्या गोष्टीबद्दल जुनी झाली गोष्ट पण पुस्तकाचं हिंद केसरी मैदान जे आदत वासराने एक केलाय ना काय सांगाल त्यानंतर तुम्हाला खुशीच होते ना आनंद अश्रू होते है ना आणि ते अश्रू बरंच काय काय सांगून होते का हो दादा सगळं सांगून जाते म्हणजे त्याच्यात परिश्रम त्यांनी बघितलाय माझा आणि मला जे दिवस 3 वर्षात काय अडचणीच गेलं पण जवळून कंटिन्यू त्यांनी तुम्ही बघितले धडपडत राहिला ना बैलगाडी क्षेत्रात. कंटिन्यू म्हणजे यश असू दे नसू दे सगळं प्रयत्न तर करत राहिलो प्रयत्नात यश मिळाला. काय सांगाल लक्षाबद्दल शेट बद्दल इतके चांगले मनाचे आहेत म्हणजे मोकळ्या स्वभावाचे शेट काय सांगाल काय म्हणते ते माणूस प्रामाणिक असलं का त्याला सगळ्या गोष्टी होतात. हा मनापासून प्रयत्न केलं आणि पूर्णपणे विश्वास टाकून जातात ते प्रत्येकावरती आणि बऱ्याच वेळा त्यांच्या स्वभावाचा बऱ्याच लोकांनी फायदा पण उचलला होता पण मी कायम सोबत असायचो प्रत्येक गोष्ट करताना आम्ही दोघंच असायचो म्हणजे आम्ही चांगलं पण दिवस बघितलेत वाईट पण दिवस बघितलेत आम्ही म्हणजे काय काय मैदान वायद्या देऊन आमच्या गाड्याच पोचल्या नव्हत्या बिना पळवत आम्ही माघारी पण आलेली काय माणसं काय किस्सा काय घडलं त्यांचे कुठे कुठे नाही ते वडकीच्याच मैदानात असं झालं होतं एकदा की पायरा झाला सगळं झालं आणि आमचे ज्यांच्याकडे बैल होते तेच वेळेत पोचले नाहीत मग असाच पायरा डायरेक्ट माघारी रिटर्न आणायला लागला म्हणजे बैल न पळवताच भरून माघारी पडला. बरेच किस्से घडले आहे ना लय असं म्हणजे 3 वर्षात भरपूर बघायला भेटले दिवस आम्हाला. बाहेरबद्दल काय बोलाल कंटिन्यू असतात बैलावर बघतो मी सांगितलं. दारात काढताना पण लय जपून काढणारा माणूस आहे बैल मी जवळ म्हणजे ते कसं आहे घरातला माणूस जसं कुटुंब मेंबर असतो हा आणि कुटुंब मेंबरला कशी एखादी दुखापत झाल्यानंतर आपल्याला हळहळ वाटते की बाबा म्हणजे आता त्याला दुखापत झाली आहे किंवा काय
त्या प्रकारे त्यांना काय इजा वगैरे झाली तर त्यांना म्हणजे कळकळ वाटते की बाबा प्रथम जाऊ द्या शेट बद्दल काय बोलाल शेट एवढे म्हणजे मी बघितलं शेट बरं का मन मिळावं म्हणजे लगेच आपलं बोलून चालू नाही ना काय लवकर बोलणार माणूस प्रेमळ काय सांगाल शेट मध्ये देव माणूस आहे. एवढा मोठा बैल बोलतोय तरी कशाचं काय नाही का नाही 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 आज सगळे दिवस बघितलेत आम्ही सगळं सगळ्यात बघून वर चाललंय आम्ही. का नाही? त्यामुळं आणि आजची सगळ्यात मोठी इच्छा आज युती गट निघाला बस. अरे वा, म्हणजे लखनाने लई दिवसाची इच्छा होती तशी नाही लय म्हणजे आमचं म्हणजे चाललं होतं म्हणजे तसं ह्याच्या अगोदरच म्हणणं होतं म्हणजे की बाबा लखन बरोबर पळायचा आहे पण ते काही योग घडून येत नव्हता आणि थोडं हा योग आताच्या ह्या कोळे मैदानात घडून आला ती काय सचिनची इजा झाली त्याच्यामुळं आपल्याला योग घडून आला पण ते काय चालायचं व्हायला ना. पाहिजे होतं. ते होईल ती सोड तुमचा लवकरच एकत्र दिसलाय ना नाही लवकर तो ज्या रिकवर दिवशी झाला सचिन की गाडीला- 100% ज्या दिवशी तो रिकवर झालाय मैदान करायचं नियोजन ठरलं त्यांचं की पहिलं मैदान आपलं लक्षात तीच गाडी पडणार अरे वा म्हणजे येत्या काळात जी मोठी मैदान आपल्या कराड भागात मैदान पडतील मोठी दिसेल सोड एकदा तरी है ना प्रेक्षकांना. एकदा नाही अनेक वेळा बघणार लय प्रेम आहे माणसाचं बरंच पुण्यात असतील हो. नाही प्रेक्षकांचे पण तीच जोडी बघायची अपेक्षा आहे ना आमची पण वैयक्तिक इच्छा तीच राहते कारण की पहिला प्रेफर आम्ही त्याच जोडीलाच देतो दुसरा काही चान्स घेत नाही आणि ज्या दिवशी म्हणजे ह्या जोडीत काय 19-20 झालं तर मग ऑप्शन म्हणून दुसरं बघितलं जाते राहते चालतंय खूप खूप धन्यवाद बरं का शेट